सुळकूड योजनेसाठी आयोजित जलपदयात्रेला प्रतिसाद. इचलकरंजीत शिवशाहू व महाविकास आघाडीची जलपदयात्रा. इचलकरंजी वासियांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर आणि सुळकूड योजना तातडीने मार्गी लावावी यासाठी शिवशाहू आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या 21 किलोमीटर लांबीच्या जलपदयात्रेला शहरवासियांकडून प्रतिसाद मिळाला. इचलकरंजीकरांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित व रखडलेला असून शहरवासियांना हक्काचे शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या पार्श्वभूमीवर 21 किलोमीटरची जलपदयात्रा काढण्यात आली. या जलपदयात्रेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सैनिकांनी सुळकूड येथील दूधगंगा नदीचे पवित्र जल इचलकरंजीत आणले होते. शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील व युवासेना शहर समन्वयक रतन वाझे यांच्या नेतृत्वाखाली आणलेल्या पवित्र जलाने गावभागातील पुरातन महादेव मंदिरातील पिंडीस अभिषेक करून जलपदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. सकाळी महादेव मंदिर येथे शशांक बावचकर, मदन कारंडे, संजय कांबळे, उदयसिंग पाटील, रणजित जाधव, संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, अमरजित जाधव, राजू आलासे, नंदकुमार पाटील, क्रांती आवळे, स्मिता तेलनाडे, संगीता आलासे, रुपाली कोकणे, अब्राहम आवळे, नंदकुमार पाटील, सचिन राणे, राजेंद्र लोखंडे, वाजित तासगांवे, अभिजित रवंदे यांच्या हस्ते शिवलिंगाचे पूजन व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर त्रिशूळ चौक, महासत्ता चौक, सहकार नगर, आसरा नगर, लाल नगर, सुतारमळा, महात्मा गांधी पुतळा, धान्य ओळ, सुदर्शन चौक, हत्ती चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, लिंबू चौक, किसान चौक, तीनबत्ती, बंडगर माळ, गोकुळ चौक, कामगार चाळ, छत्रपती शाहू महाराज पुतळा, एएससी कॉलेज, पारिक कॉलनी, मॉडर्न हायस्कूल रोडपर्यंत गेल्यानंतर दुपारच्या सत्रात विश्रांती घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा 4 वाजता पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. तर सायंकाळी उर्वरित मार्गावरून जलपदयात्रा शहापूर गावचावडी समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर पदयात्रेचे सभेत रूपांतर झाले. या पदयात्रेत भागातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होत होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.